नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. नाशिक यात्रेचा ब्लॉग पार्ट 3 मध्ये. आता आम्ही त्र्यंबकेश्वरवरून निघलो होतो आणि समोर दिसते जे मला आता दिसतंय ना, तो ब्रह्मगिरी पर्वत आहे, जो की म्हणजे जिथून गोदावरी नदीचं उगम झालेला आहे. आणि असं म्हटलं जाते की शंकर भगवानांनी तिथे त्यांच्या जटा आपटल्या होत्या, असा काहीचा तो इतिहास आहे. पण आता वरती जाणं काही पॉसिबल नाही, म्हणून खालूनच दर्शन घेतो. खूप पवित्र ठिकाण आहे हे. ब्रह्मगिरी पर्वत म्हणजे देवांचं तप, शांत आणि अध्यात्म याची अनुभूती देणारं स्थान म्हणजे ब्रह्मगिरी पर्वत. आता वरती काही मला जाणं पॉसिबल नाही झालं, कारण आम्हाला पुढची ठिकाणं पण भरपूर सारे फिरायचे होते. दर्शन घेत ब्रह्मगिरी पर्वताचं. नरकात जात नाही इथून दर्शन घेतलं. त्यानंतर आम्ही मातृतीर्थ येथे आलो. स्वामींचं केंद्र होतं इथं. आणि इथं बऱ्यापैकी म्हणजे खूप जास्त पांढऱ्या जास्वंदाचे फुलं होते. काहीतरी असेल, पण एवढं काही मला माहीत नाही. तर नंतर आणि इथं पण आलं ना, चढायचंच होतं वरती. पण आता ठीक आहे, दर्शन घ्यायचं म्हटल्यावर एवढं तेवढं चालणारच. तर मग मस्त. आणि आजूबाजूचा परिसर पण खूप छान होता. आणि इथं ते मातृतीर्थ म्हणजे ज्यांच्या नावाने हे आहे, तर मे बी हे त्यांचंच हे असेल, स्मारक आहे तिथे. तर त्यानंतर इथे एवढी क्लीन, स्वच्छ आणि नीटनेटकेपणा होता ना, म्हणजे मंदिरात गेल्यासारखं असं खूप पॉझिटिव्ह एनर्जी म्हणतो, तर तशातला काही भाग झाला. तर आम्ही आलो सगळ्यांनी छान वरती. आणि ही क्लिप आहे ना, ही मध्येच ॲड झाली बरं का माझ्याकडून. ही क्लिप ॲक्च्युली बाहेरची आहे आणि ती माझ्याकडून चुकून मध्ये ॲड झाली, पण ठीक आहे, तुम्ही समजून घ्याल. नंतर आम्ही वरती गेलो पायऱ्या चढून. आणि आतमध्ये गेलं ना, म्हणजे पायऱ्या चढून वरती गेल्यावरती इथे पाय धुवायला पाणी आहे. इथं छान स्वच्छ पाय धुवायचे आणि मग दर्शनासाठी जायचं. इथे पण वरती, आणि म्हणजे असं काही खाली नव्हतं, ते असं वरती आहे. तर छान दर्शन घेतलं तिथं. हात करणं त्याला पैसा रुद्राक्ष, हे काय म्हणतात त्याला, उंबर, औदुंबर. काय नाही की आपली ताई तुमचं बघून कसं भारी बनवून येत आहे. असं मूर्ती की ना पूर्ण असं हे बघा. हा ते सांगतो काम राहील खाली झुंब बघा. हा हे बघ कसं म्हणजे पक्क लक्ष राहते तिथे. हे असं पाहिजे. बघ, ते आपण रात्री गेलतो ना, ते असं आहे. या या चल. आणि खरंच सांगते, तुम्ही जर नाशिकला गेले ना, तर ह्या ठिकाणी भेट द्या. कारण इतकं छान आणि एवढी खूप सुंदर स्वामींची मूर्ती आहे ना, असं वाटत होते की आत्ता स्वामी आपल्याशी बोलतील, अशी इतकी भारी मूर्ती आहे स्वामींची. खूप स्वामींचं छान असं दर्शन घेतलं. थोडासाच वेळ होता, तर एक माळ जपसुद्धा केली. आणि त्यानंतर आतमध्ये बऱ्याचशा गोष्टी पाहण्यासारख्या होत्या, पण मी शूट केलं नाही, कारण कॅमेऱ्याला परमिशन नव्हती. बाहेर आल्यावरती हे थोडंफार असं काही शूट केलं. आणि त्यानंतर आम्ही आलो पंचवटीला. नाशिकमधलं पवित्र असं क्षेत्र. इथे रामायणातील खूप घटना घडल्या आहेत. आणि आम्ही तिथे पोचलो होतो गोदावरी नदीच्या काठावरती, जिला दक्षिण गंगा असं पण म्हणतात बरं का. आणि इथे ना खूप सारे लोक स्नान करतात. इथे नारायण नागबली, काल्प सर्पदोष असं शांती असते ना, तर तशा काही गोष्टी, भरपूर अशा काही गोष्टी केल्या जातात. तर्पण, पिंडदान असं बरंचसं काही केलं जातं. नदीकाठचं वातावरण म्हणजे खूप भक्तिभाव, शांतता असं होतं. त्यानंतर थोडंसं पुढं आलो आणि इकडे आमची वहिनी होती, ही आमची वहिनी. त्यानंतर वहिनीने इथे छान त्या पाण्याने अभिषेक घातला. इथं शंकर महादेवांची पिंड होती, तर अभिषेक घालून घेतला. तर आणि नंतर आर्यांनी दीदीचे पाय पण धुतले. असं म्हणतात की अशा ठिकाणी गेल्यावरती मोठ्या माणसांचे पाय धुतल्याचं पुण्य भेटतं असं म्हणतात बरं का. मला माहीत नव्हतं. मला पण गेल्या वेळेस मी जेव्हा पंढरपूरला गेले, त्यावेळेस मम्मीने मला सांगितलं होतं. तर छान आम्ही हातपाय तिथे धुवून घेतले. पण एक गोष्ट सांगायची आहे मला,
की ना हे पाणी म्हणजे आपल्या हिंदू धर्मात ह्या सगळ्या नद्यांचं ना खूप काय म्हणतात खूप जास्त महत्त्व आहे. तर इतकी हे पाणी ना एवढं खराब केलं ना लोकांनी. पाण्यात म्हणजे कचरा, फुलांचा कचरा, असे कपडे, त्यानंतर पाण्याच्या बॉटल्स असं काही काही टाकलेलं होतं. पाणी खूप खराब झालं आहे हे. तर माझी सगळ्यांना विनंती की असं करू नका. आला त्यांना त्या एकटीला नाही ना नदीकाठी खूप जास्त सारे शिवलिंग होते नाही का. तर छान शिवलिंगाचं दर्शन घेतलं. त्यानंतर पुढे आलो आणि ना तुम्हाला मी खरं सांगते की खूप पवित्र नदी आहे. तर त्याचं पावित्र्य जपा. कारण आहे ना इथे खूप सारे लोक कपडे धुत होते. आता तुम्हाला मी दाखवते इतके सारे कपडे. म्हणजे त्याचं पावित्र्य हे लोक जपूनच ठेवत नाहीत. खूप खराब केलं इथलं पाणी. आणि हे पाहून खरंच कुठंतरी मनाला फार वाईट वाटतं की आपण हीच नदी नाही बरं का, सगळ्याच ठिकाणची ती गोष्ट आहे. ह्याचंच नाही सांगते मी, पण बऱ्याचशा ठिकाणी असंच आहे. चंद्रभागा झालं, अशा बरेच जिथं आपल्या नद्या आहेत त्या सगळ्याच नद्यांची ही अवस्था आहे सध्या. बरं ठीक आहे, चालायचं पण असं करू नका, मी विनंती करते. त्यानंतर आम्ही पुढं आलो आणि आम्हाला जायचं होतं कालभैरवांच्या मंदिरात. तर कालभैरवांच्या मंदिराकडेच निघालो होतो आम्ही. दुपारचे 3 वाजले असतील, 3 वाजले होते आम्हाला पोहोचायला. आणि कालभैरवाच्या मंदिरांचं बांधकाम चालू आहे. तर आम्ही बाहेरूनच दर्शन घ्यायचं ठरवलं. आणि त्यानंतर आहे ना इथे आलो. इथे एक देवीचं मंदिर होतं, बट आहे ना माझ्याकडून कॅमेरा काहीतरी सांडव्यावरचं दर्शन असं काहीतरी लिहिलेलं होतं त्याच्यावर. आता मी ते पूर्ण शूट केलं नाही. वरती मला कॅमेरा घ्यायचा विसरली मी. कसं काय विसरले मला माहीत नाही, पण ठीक आहे, तुम्ही समजून घ्याल. त्यानंतर आम्ही छान देवीचं दर्शन घेतलं आणि कालभैरवांच्या दर्शनासाठी पुढे निघालो. खूप ही पण मूर्ती म्हणजे एकंदरीत इथले सगळंच ठिकाणं किंवा काय खूप सुंदर आहे. तुम्ही अवश्य भेट द्या. त्यानंतर आम्ही कालभैरवांच्या मंदिरापाशी आलो. कालभैरव म्हणजे आता सगळ्यांना माहिती आहे आपल्या शिवांचा अवतार आहे दुसरा. पंचवटीमधील कालभैरव मंदिर नाशिकच्या पंचवटी भागातील खूप महत्त्वाचं मंदिर आहे. कालभैरव म्हणजे मी तुम्हाला मगाशी सांगितलं शिवांचा उग्र अवतार पण रक्षण करणारा देव असा आहे. तर मी आतून थोडंफार शूट करते तुम्हाला दाखवायला, कारण मंदिर बंद आहे. डॉगेश भाई झोपलेत. चला. त्यानंतर पुढे आलो थोडंसं आणि इथे ना खूप मोठी हनुमानांची मूर्ती आहे. नदीच्या काठीच आहे, खूप छान आहे. आणि म्हटलं मी माझ्यासोबत तुम्हाला पण दाखवावं. खूप छान दर्शन झालं एकंदरीत. पण ह्या सगळ्याचं श्रेय जातं श्री सुधाकर महाराज ढवळे यांना, कारण त्यांनी खूप छान पद्धतीने प्रत्येक गोष्ट समजून सांगितली. आणि खरंच त्यांच्या थ्रू ह्या बऱ्याचशा गोष्टी मला कळल्या, कारण ज्या की मला माहीत नव्हत्या. पण खूप छान आहे. तर चला, त्यानंतर आम्ही थोडंसं पुढं आलो. खरंच ह्या सगळ्या गोष्टी पाहायला खूप छान वाटतात. पण मी परत तेच सांगेन, इथेही पहा तुम्ही, तुमच्या डोळ्यांनी पहा किती खराब करून ठेवलं इथे पाणी. हे मला खूप म्हणजे मलाच नाही सगळ्यांनाच ह्या गोष्टीचं फार वाईट वाटतं. त्यानंतर इथे ना नदीच्या काठी शिव मंदिर आहे. तर शिवांचं दर्शन घ्यायला आम्ही खाली गेलो. गर्दी नव्हती म्हणून मला छानपैकी शूट करता आलं. खूप छान शिवलिंग आहे आतमध्ये पण. तर छान शिवांचं पण दर्शन घेतलं.
आम्ही पोहोचलो कपालेश्वर मंदिर. कपालेश्वर मंदिर हे पंचवटीतील अत्यंत पवित्र शिवस्थान आहे. ह्याचं कारण पण मी तुम्हाला सांगते. कारण हे शिवलिंगाजवळ म्हणजे प्रत्येक जे शिवांचे मंदिर असतात ना ते नदीच्या काठी असतात. मेन म्हणजे ह्या शिवलिंगाजवळ नदी नाही आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हे जे शिवलिंग आहे ना तर याची म्हणजे विशेष असं आहे की श्रीराम सीता मैया आणि आपले जे श्री लक्ष्मण होते ना तर त्यांनी इथे शिवांची खूप सेवा केलेली आहे. शिवांची पूजा केलेली आहे इथं. आणि शिवलिंग कपालविरहित शिवलिंग आहे हे, म्हणून याला कपालेश्वर शिवलिंग असं म्हटलं जातं. आणि हे ठिकाण आहे ना हे रामायणाशी जोडलेलं आहे. अतिशय पवित्र स्थळ आहे. जर तुम्ही कधी आले ना तर नक्की भेट द्या कपालेश्वर शिवलिंगाला. खूप सुंदर ठिकाण आहे आणि आमचं दर्शन पण खूप छान झालं. कारण छोटीशी क्लिप आहे जी मी तुमच्यासोबत म्हणजे शेअर करेन. सेल्फी काढून नाही सांगितलं ना. सेल्फी नाही काढायला सांगितलं. सेल्फी काढून नाही. सेल्फी कुठं काढू हाय नाही दिसत. आता कपालेश्वराचं दर्शन झाले. आता पुढं काय राम मंदिर. आता राम मंदिरात चाललो आम्ही. आता बघा आता कशी शिवाय दाखवण्यासारख्या भरपूर गोष्टी आणखी बाकी आहेत. तर व्हिडिओचा 4th पार्ट पाहायला विसरू नका. ह्या पार्टमध्ये मला एवढं सगळं दाखवणं पॉसिबल नाही झालं. आणखीन खूप काही मंदिरं आहेत म्हणजे जसं की गोराराम मंदिर, काळाराम मंदिर, तपोवन मंदिर, आणखी खूप सारं काही दाखवायचं आहे. तर 4था ब्लॉग तुम्ही नक्की बघा पार्ट 4. आणि आजचा व्हिडिओ आवडला का मला कमेंट करून नक्की सांगा, आवर्जून सांगा. नाशिक यात्रेतला 4था भाग मी अपलोड करणार आहे. तर तुम्ही नक्की चॅनलला व्हिजिट करा आणि नक्की बघा. तर मी महाराजांचा नंबर पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे जेणेकरून तुम्हीही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना बाय. सर्वांना श्री स्वामी